आनंदवारीमध्ये प्रेक्षक हो आपलं मनपूर्वक स्वागत। पांडुरंग हरी तोंडल्या बोंडल्यामधल्या दहीभाताच्या काल्याचा नैवेद्य घेऊन मार्गस्थ झाल्यानंतर वारकऱ्यांना वेध लागले। आज ते बंधू भेटीचे श्री माऊलींचे धाकटे बंधू सोपान काकांची पालखी वेळापूर समोरच्या भंडी शेगाव मुक्कामापूर्वी टप्प्याला माऊलींना येऊन भेटते। या अनुपम सोहळ्याला बंधुभेट असं म्हणतात। टप्पा इथं पालखी मार्गावरचा सर्वात भावनिक असा संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका महाराजांच्या बंधुभेटीचा अनुपम सोहळा पार पडला। यावेळी परंपरेप्रमाणे दोन्ही पालखीतील प्रमुख चोपदार मानकरी यांनी दोन्ही पालख्यांचे रथ एकत्र आणले, श्रीफळांचं आदान प्रदान केलं। माऊली माऊली आणि विठ्ठल विठ्ठलचा एकच जयघोष दुमदुमला। दोन्ही पालख्यांमधून निघालेल्या मंडळींनी गळाभेट घेत भाविक वारकरी मंडळी आणि भक्त मंडळी उपस्थित होते। संत ज्ञानेश्वर आणि सोपान देवांची बंधुभेट वारकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय जिव्हाळ्याचा क्षण असतो आणि टप्पा की जे तोंडले भोंडले जवळचा हा टप्पा आहे, या ठिकाणी ही भेट झालेली आहे। आपल्यासोबत हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार आहेत भाऊ महाराज, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये। काय सांगाल, टाळ्यांच्या गजरात दोन्ही पालख्यांचं इथे स्वागत होतं आणि ही जी बंधुभेट आहे, दोन्ही पालख्याचं महत्त्व किंवा बंधुभेट म्हणजे नेमका काय सोहळा आपण इथे बघतोय? ज्या ओढीनं श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशाच्या भेटीला हे सर्वजण निघालेले असतात, तो सोहळा या दोघा भावांच्या माध्यमातून अनुभवला जातो। ज्ञानोबा हे श्री क्षेत्र आळंदीतून निघतात आणि सोपान काका हे ज्येष्ठ वद्य एकादशीच्या दिवशी सासवडमधून निघतात। दोघांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी दोघांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये टप्पा या ठिकाणी दोघांची बंधुभेट होते आणि प्रत्येक वारकऱ्याला वाटतं संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा। आणि या ओढीनंच ते दोघंही पुढच्या दिशेला निघतात आणि दोघा भावंडांच्या माध्यमातून ही भेट या ठिकाणी साकारली जाते की जणू काही वैष्णव हे सगळे एकत्र जमलेले आहेत आणि या वैष्णवांच्या माध्यमातूनच श्री पंढरीश या ठिकाणी भेटायला येतो। तो म्हणजे वाखरीवर येतो, पण वाखरीच्या आधी या दोन भावांच्या माध्यमातून सर्व भाविक आपली जे म्हटलं जातं की तृप्ती भुकेली काय करू गे माये, ते या ठिकाणी अनुभवलं जातं। दोन्ही मानकरी एकमेकाला प्रसाद देतात, फळ देतात आणि दोघंही एकमेकाचं या ठिकाणी दर्शन घेतलं जातं। मानकरी आणि विश्वस्त एकमेकाला नारळ देतात। ही अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे की बंधू भेटीला दोन्ही एकत्र या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण बघू शकतो की 200हून जास्त किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतरही वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो आहे। प्रत्येक वारकरी आपण एवढा प्रवास केलेला आहे असा कुठेही चेहऱ्यावरती भाव नाही किंवा कुठचाही चेहऱ्यावरती दमल्याच्या काही खाणाखुणा नाही आहेत। पंढरीजवळ येते आहे, वाखरीच्या रिंगणानंतर सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते आता विठुरायाच्या नगरीचे। त्यामुळेच बंधू भेटीनंतर हे जे वारकरी आहेत तितक्याच उत्साहाने तितक्याच आनंदाने पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ होताना आपल्याला दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, तोंडले भोंडले। माझे सहकारी प्रशांत अनासपुरे आपल्याबरोबर आहेत, आपण थेट त्यांच्यापर्यंत जाणार आहोत। आपण प्रशांत आज हा सगळा अनुपम सोहळा बघितलात। खरं तर हे असे सगळे सोहळे या वारीच्या मध्ये होत असतात की ज्याच्यानं नवीन चैतन्य, नवीन उत्साह, नवीन आनंद या सगळ्या वारकऱ्यांमध्ये येत असतो। ही भावभावाची भेट इतकं सुंदर या ठिकाणी वर्णन करतात प्रवचनकार कीर्तनकार की डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात। ती भेट आपण बघितली आणि खरोखर वारकऱ्यांना या भेटीचा इतका आनंद होतो की अनेक जण रडतात। इथं इतकी ही बंधू भेट सुरेख असते। काय महत्त्व आहे वारकऱ्यांच्या दृष्टीने ते आपण आता ऐकलंच, पण तुम्ही सोहळा बघितला, काय वाटलं एक सर्वसामान्य भाविक म्हणून हा सोहळा बघतात? संतांच्याच ओव्यांमध्ये सांगायचं झालं तर अजित धन्य अजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मींचा शीण गेला, अशी ही बंधुभेट होती। कारण दोन्ही पालख्यांमध्ये दोन वेगवेगळे वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात। सोपान देवांची पालखी असेल किंवा माऊलींची पालखी असेल, तत्पूर्वी त्याच्या आधी तुकोबारायांची पालखी पण याच मार्गावरनं पुढे मार्गस्थ होते। मात्र तीनही संत एकाच या रस्त्यावरनं जाणं, याच मार्गावरनं मार्गस्थ होणं पुढे खूप वेगळा आज या परिसरातल्या लोक हे जे सगळे आहेत तिथली भाविक मंडळी अनुभवत आहेत। आणि बंधू भेटीचा जो अगदी वारी जेव्हा सुरू होते त्या वारीच्या पहिल्या दिवसांपासूनच
सासवडवरनं जेव्हा सोपानदेवांची पालखी मार्गस्थ होते त्याच वेळेपासून म्हणजे ही चर्चा असते की बंधू भेटीचा सोहळा आहे तो अनुभवायचा आहे आणि ती बंधू भेट एकदा झाल्यानंतर बंधू भेटीचा हा अनुपम्य सोहळा झाल्यानंतर प्रत्येक वारकरी, कारण काही नजीक पंढरपूरच्या विठुरायाची नगरी आलेली असते, म्हणूनच एकदा की बंधू भेट पार पडली की त्याच्यानंतर होणारं दर्शन असं ते विठुरायाचं असतं. म्हणूनच बंधू भेटीचा हा सोहळा खूप महत्त्वाचा आहे, खूप जिव्हाळ्याचा आहे. दोघा बंधूंची भेट होणं ही दोन वेगवेगळी संत आहेत, वेगवेगळी परंपरा आहे आणि त्यांची इथे अशा प्रकारे भेट होणं खूप वेगळं आज सगळं वातावरण होतं. त्यामुळे टाळ्यांच्या गजरात या दोन्ही संतांचं इथे, दोन्ही भावांचं इथे स्वागत करण्यात आलं वारकऱ्यांमुळे. काय नेमका सोहळा होता, माझ्यासोबत एक तरुण वारकरी आहेत, त्यांच्याकडनं आपण थोडंसं भजनाच्या माध्यमातून थोडं ऐकूया, कारण तरुण वारकरी आहे, अत्यंत उत्साहाने वारीमध्ये सहभागी झालेला आहे. माऊली, कसं वर्णन कराल आज ज्या दोन संतांच्या मिलनामुळे होणारा जो आनंद आहे तो नाथ महाराज एका विशिष्ट पदामध्ये वर्णन करतात. त्याला संप्रदायामध्ये अभंग असंही संबोधलं जातं, किंबहुना त्याच्यामध्ये जे वर्णन आहे ते अमृताईपेक्षा श्रेष्ठ आहे असं बऱ्याच प्रमाणाने सांगता येईल. किंबहुना जे काही संतांचं वर्णन आहे ते प्रत्येक अभंगामध्ये विशेषत्वानं पाहायला मिळतं. त्यामुळे संतांचं जेवढं काही आपल्याला पाहायचं आहे, अनुभवायचं आहे, किंबहुना जाणायचं आहे आणि अंतःकरणात उतरायचं आहे, त्याचा मूर्तिमंत पुतळा जर असेल तर ती वारी. त्या वारीचा पूर्ण ज्याने अनुभव घेतला, त्या वारीचा ज्याचा अनुभव अंतःकरणामध्ये उतरला, त्याच्या अंतःकरणाला एकदम शीतलता प्राप्त होते. हा माझा एक जीवनातील अनुभव आहे. त्यामुळे कुठल्याही प्रत्यक्ष बोलाचे आपण जर वर्णन करायचे ठरवले तर ते अनुभवाशिवाय व्यर्थ वाटतात किंवा फोल वाटतात. पण आज ते अनुभव मला एकदम उज्ज्वल आणि जीवनासाठी चांगले का वाटतात आणि भरगच्च का वाटतात, तर माझी ही एक 6वी वारी आहे. म्हणजे परंपरेनुसार. नक्की तुम्ही खूप सुंदर सांगताय, मात्र अभंग हे गायनातून अधिक छान वाटतात, तर तुम्ही प्रेक्षकांसाठी थोडंसं. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे, कदा न सोडावे चरण त्याचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. त्रिविध तापाची झाली बोलवन, देखिल्या चरण वैष्णवाचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. एक जनार्दनी घडो त्याचा संग, न व्हावा वियोग जन्मो जन्मी, न व्हावा वियोग जन्मो जन्मी, मज वाटे हे सगळे असे अभंग आज खरंच वारकऱ्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस धन्य आहे. या दोन्ही बंधूंची ही भेट घडली आणि खूप छान हा अभंग तुम्ही ऐकवलात सगळ्या आमच्या प्रेक्षकांना. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा तोंडल्या बोंडल्याला पोचलाय. तुका म्हणे धावा धावा आता पंढरी आहे विसावा, असा अभंग आळवीत वारकरी पंढरपूरच्या दिशेनं एका मागोमागे एक धावत सुटले. अवघा आसमंत तुकाराम तुकाराम अशा जयघोषानं दुमदुमून गेला. हा धावा मोठा प्रसिद्ध आहे प्रेक्षक हो. आपल्या लाडक्या विठुरायाची पंढरी समीप आल्याचं हे सूचक मानलं जातं. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मजल दर मजल करत पंढरपूरला जात, तेव्हा पंढरपूरच्या जवळ आले की आपल्या आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची ओढ, त्याच्या दर्शनाची आस त्यांना स्वस्थ बसू देत नसे. पंढरपूरच्या श्री विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन झाल्यानंतर ते धावत सुटत आपल्या पंढरीरायाच्या दर्शनाकरता. म्हणून आजही वेळापूर जवळ आलं की दिंड्या तुका म्हणे धावा धावा आता पंढरी आहे विसावा असं म्हणत धावत आपल्या विसाव्यापर्यंत जातात. या धाव्यानंतर तुकोबांची पालखी पिराची कुरोलीकडे जायला आज आपल्या विसाव्याकरता मार्गस्थ झाली.
हरिन माझे हरिले चित्त भार वित्त विसरले या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं मजल दर मजल करत कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेळापूरचा निरोप घेत पंढरीकडे मार्गक्रमण करता झाला। दरम्यान ठाकूरबुवांची समाधी इथं माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडलं। विठुरायाची पंढरी आता अगदी हाकेच्या अंतरावर आली आहे। वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय, याचाच प्रत्यय आजच्या या रिंगणातून अनुभवायला मिळाला। उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ। प्रशांत, त्या अनासपुरे माझे सहकारी या वारीच्या बरोबर आपल्याला दररोज सगळ्या वारीच्या क्षणचित्र आम्हाला पाठवताय प्रशांत तुम्ही, आणि सगळे वारीमधले सगळे महत्त्वाचे क्षण महत्त्वाचे सोहळे तुमच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र अनुभवतोय। माऊली आपले खूप खूप धन्यवाद। अगदी आषाढीपर्यंत हे सगळे पुण्यकर्म आपल्या हातून विठुरायाच्या कृपेने घडत राहणार आहे। आपण सगळ्या महाराष्ट्राला ही वारी दाखवणार आहोत। तुर्तास आपले धन्यवाद। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत। वारीमध्ये अचंबित करणारे अनेक वारकरी आपल्याला भेटतात। अशाच एका इटुकल्या माऊलीनं हजारो वारकऱ्यांना वेडावून सोडलं होतं आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर। वारीमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारची अनेक भाविक माणसं दिसतात, मात्र त्याचबरोबर आपल्यासोबत एक असा छोटा बाळ आहे आणि वारीत कधीपासून सहभागी होतोय तो? गणेशा वासुदेव करणार। आणि कधीपासून येतो वारीला? 4 वर्षापासून। शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव? शिवाजी महाराज शहाजी राजा भोसले। शहाजी राजांचं पूर्ण नाव? शहाजी राजा मालूचे राजा भोसले। मालूजी राजांचं पूर्ण नाव? मालूचे राजा बाबाजी भोसले। राजमाता जिजामातांची जन्मतारीख काय आहे? 12 जानेवारी 1596। छत्रपती शिवाजी राजांची जन्मतारीख? 19 एप्रिल 1630। संभाजी राजांची जन्मतारीख? 14 मे 1657। जिजामातांच्या आईचं नाव? मालसा राणी। जिजामातांच्या वडिलांचं नाव? लोकांची राजे। छत्रपती शिवाजी राजाने पहिला किल्ला कोणता जिंकला? तोरणा। तोरणा जिंकल्यावर शिवाजी राजे किती वर्षाचे होते? 16 वर्षाचे। छत्रपती शिवाजी राजांजवळ घोडा होता का घोडी? घोडी। त्या घोडीचं नाव? कृष्णा। छत्रपती शिवाजी राजाने एकूण किती किल्ले जिंकले? 350। मालोजी राजे यांच्या पत्नीचं नाव काय उमाबाई। होतं? देवगिरी किल्ल्यावर अगोदर कोणाचं राज्य होतं? राजा रामदेवराय। जिजामाताचं जन्मगाव कोणतं? शिंकडा राजा। छत्रपती शिवाजी राजाने कोणाची बोटं कापली होती? शाहिस्त खान। छत्रपती शिवाजी राजाने कोणाचा कोथळा बाहेर काढला होता? आझम खानाचा। कोणत्या गडावर? त्या प्रतापगडावर। दिवशी तारीख काय होती? 10 नोव्हेंबर 1659 रोजी। छत्रपती शिवाजी राजाने हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा कोणत्या साली केली? 15 एप्रिल आणि 1645। छत्रपती शिवाजी राजे आपल्याला सोडून कधी निघून गेले? 3 एप्रिल 1680। संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वात लहान ग्रंथ कोणता लिहिला? हरिपाठ। हरिपाठामध्ये अभंग किती आहेत? 28। संत ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल कुलकर्णी। संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव? तुकाराम महाराज बोला वामिरे। संत नामदेव महाराजांचं पूर्ण नाव? नामदेव महाराज दामाजी रेकर। संत एकनाथ महाराजांचं पूर्ण नाव? एकनाथ महाराज सूर्यनारायण कुलकर्णी। संत सावता महाराजांचं पूर्ण नाव? सावता महाराज पोरसोबा माई। परशोबांचं पूर्ण नाव? पोरसोबा देव माई। संत रामदास स्वामींचं पूर्ण नाव? नारायण सुराजी टोसर। स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव? नरेंद्र विश्वनाथ दत्त। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पूर्ण नाव? विनायक दामोदर सावरकर। सावरकरांची जन्मतारीख काय? 28 मे 1883। छत्रपती शाहू महाराजांचं पूर्ण नाव? यशवंतराव जयसिंगराव साने घाटे। गुरुजींचं पूर्ण नाव? पांडुरंग सदाशिव साने। संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा जो सोहळा आहे, हा सोहळा कोणी सुरू केला? ऐबत बाबा। संत ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा आळंदी तर पंढरपूर जातो, पण कोणत्या कोणत्या गावाला मुक्कामाला? आळंदी, आजोळगाव, पुणे, सासवड, जजरी, वाल्ल, लोणार, तरडगाव, पलटण, भरट, नातेपुते, मासियास, वेळापूर, बेंडशेगाव, वाखरी, पंढरपूर। तुला काय व्हायचंय भविष्यात असं तू काही ठरवलंय? कीर्तनकार। कीर्तनकार। क्या बात आहे। तर असा हा छोटा जवान आहे, छोटा वारकरी आहे की अनेक महत्त्वाच्या गोष्टी तो आपल्याला इथे दाखवून देतोय। मात्र त्याची जी स्मरणशक्ती आपल्याला बघायला मिळते आहे की माऊलींविषयीची मावती असो, हरिपाठ असो किंवा कीर्तन असो, त्याला कलेक्टर व्हायचं नाही आहे, त्याला दुसरं आणि काही डॉक्टर व्हायचं नाही आहे, त्याला कीर्तनकार व्हायचं आहे, आणि म्हणूनच तो या सगळ्या संपूर्ण वारीचा आपल्याला इथे आनंद घेताना दिसतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, वेळापूर। आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता प्रशासनाकडून अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। यावर्षी प्रशासनाकडून प्रथमच इमर्जन्सी ऑपरेट कंट्रोल सिस्टीमचा उपयोग करण्यात आला। पालखी मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी तसंच मंदिर परिसरातही याकरता कंट्रोल रूम्स उभारण्यात आले। त्याद्वारे महसूल, आरोग्य, पोलीस खात्याचे अधिकारी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्वरित उपलब्ध होत आहेत। त्यामुळे 10 लाख वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर त्वरित उपाय करणं सहज शक्य होत आहे। शिवाय वारी मार्गस्थ झाल्यानंतर त्या परिसरात होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणंही सहज शक्य झालंय।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.